रेखा रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सोलकढी बनवूयात। सोलकढी बनवण्यासाठी साहित्य बघूयात। हे अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे मी, खडी साखर, जिरे, 1 वाटी बीट घेतलेले आहेत कट करून, लसूण, 3 ते 4 अद्रकचे तुकडे आहेत, हिंग आहे, मिरची, सेंधव मीठ आहे, हे ओलं खोबरं आहे, साधारण 1 नारळ मी खिसून घेतलेला आहे, कोकम आहे, गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवलेला आहे। कृतीला सुरुवात करूया। प्रथम अशा पद्धतीचं आपल्याला हे मोठं भांड घ्यायचं आहे मिक्सरचं। यामध्ये नारळ टाकूया, लसूण, हिंग, मिरची, मीठ आणि अद्रक, जिरे आणि खडी साखर हे वाटून घेऊया मिक्सरला। मिक्सरला आपण वाटून घेतलेलं आहे। हे अशा पद्धतीचं जाडसर वाटून झालेलं आहे। आता यामध्ये कोकम आणि बीट टाकूयात। हे आंबट असल्यामुळे आवडीनुसार आपल्याला हे वापरायचं आहे। अशा प्रकारची चाळणी घेऊया आणि या चाळणीने हा कोकम गाळून घेऊया। मिक्स करून परत एक वेळेस झाकण ठेवून हे मऊसर पेस्ट करून घेऊया। झाकण काढून घेऊया। हे बघा, आपण पाहू शकतो कलर छान आलेला आहे। बीटचा वापर केलेला आहे मी। छान पेस्ट झालेले आहे। यामध्ये साधारण 1 ग्लास थंड पाणी टाकूया आणि परत एक वेळेस मिक्सरला वाटून घेऊया। पाणी टाकून परत एक वेळेस वाटून घेतलेला आहे मी। आपली ही सोलकढी तयार झालेली आहे। ही सोलकढी आपण आता गाळणीमध्ये गाळून घेऊया। अशा पद्धतीची चाळण घ्यायची आहे आणि या चाळणीमध्ये हे ओतून सोलकढी गाळून घेऊया। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही परत एक वेळेस या राहिलेल्या चोथ्यामध्ये पाणी टाकून वाटून घेऊ शकता। हे बघा, आपली सोलकढी तयार झालेली आहे। पटकन होणारी सोलकढी आहे, जास्त वेळ सुद्धा लागत नाही। सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे अशा प्रकारे आपण ओल्या नारळापासून सोलकढीचा आनंद घेऊ शकतो। ग्लासमध्ये ओतून घेऊया। चिरलेली कोथिंबीर। अशा पद्धतीने आपली सोलकढी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।